हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी बाकीचं तर मला काम करायचंच आहे, पण म्हटलं मग चला त्याच्या आधी ना एक सेट कपाट आवरून घेऊयात. आणि मग माझं म्हटलं कपाट ना कधीच मला ना आवरायचं तर ते कपाट आवरायचं आहे. तर चला मी आवरते आणि आता बघते. तर ही साईड आहे ना कपाटाची, तर या साईडचं मी कपाट व्यवस्थित आवरून घेते. आणि ही साईड आहे ना तर उद्या आवरेल, ही साईड उद्या आवरेल. तर आता ह्या साईडचं आहे ना तर व्यवस्थित मी ठेवून घेणार आहे. काय काय मला आवरायचे तर सर्व व्यवस्थित मला लावायचे. तुम्हाला पण दाखवते मी ही साईड मी कपाटाची कशी आवरते. आणि आता मला ना बरंच कपाटाचं आता व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं आहे. आणि चला मी आवरते आणि तुम्हाला पण दाखवते माझं कपाट मी कशा पद्धतीने आवरते. हे बघा ही साईड कशी आहे, एकदम कपाटाची काय हाल झाले. आणि तर आता मी पूर्ण आवरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते माझं कपाट. तर मी ना आता इथलं सर्व कपाटातलं साहित्य काढून घेणार आहे. आणि ना कपाटामध्ये खरंच माझं कपाट आहे ना आधीचं आहे गोदरेजचं डबल डोअरचं, पण आता काय झालं तर हे कपाट मला पुरतच नाही आहे. आणि याच्यामध्ये तर माझंच सामान आहे एवढ्या कपाटामध्ये. तर मग मला ना लवकरच जरा नवीन कपाट माझं चालू आहे घ्यायचं, पण अजून नाही आहे. तर बघेल मग कधी काय घेईल तेव्हा तुम्हाला तर कळेलच. पण आता जे आहे ना ते व्यवस्थित ऑर्गनाईज आपण करूया. तर काय होतं कधी कधी ना म्हणजे असं कपाटाचं प्रत्येकाचं असतं, कपाटामध्ये ना काही आपण ठेवतो काढतो सारखं ना ते हे होत राहतं. आणि बरंचसं कपाटामध्ये दिसतं ना मग बघत बसते मी. आणि खूप दिवसातून मी हे कपाट आवरते. आता गेले बरेच दिवस झाले कपाटाकडे लक्षच नाही माझं. तर म्हटलं चला आता हे कपाट एक साईड कसं एकदमच पूर्ण आवरायला काढलं ना खूप वेळ जाईल. आणि मला नंतर संध्याकाळचं कुकिंग वगैरे पण करायचं, त्याच्यामुळे ना मग वेळ होईल. त्याच्यामुळे मग मी आता ना एकाच बाजूचं कपाट आवरणार आहे आणि एका बाजूचं कपाट नंतर आवरते, ते तुम्हाला दाखवेलच पूर्ण. तर इथं ना पाहू शकता. तर ही साईड मस्त व्यवस्थित आवरून घेते. तर आणि ही माझी डायरी आहे आणि मला डायरीमध्ये लिहायची खूप सवय होती. आणि दिशू झाली ना तेव्हा कधी नाही का चालले, कधी काय बोलली, कधी काय खाल्लं ना डेटसहित टाईमसहित असं लिहिलेलं आहे मी. तर ती अशी डायरी आहे. तर आता हे सर्व मी बघत बसले जुन्या आठवणी. कधी कधी असं एकदमच बघायला भेटलं ना तर लगेच आठवतात आपल्याला. तर मी ना ड्रॉइंग पण करते, मला आवडतं स्केच करायला. तर ते सुद्धा केलेलं आहे. तर आता इथं मस्त कपाटाला मी काय करते क्लीन करून घेते, पुसून घेते कपड्यानी. तर व्यवस्थित कपड्याने धूळ वगैरे कुठं काय असेल ना तर ते सर्व पुसून घेते आहे. त्याच्यानंतर मग आपण पुसून झाल्यानंतर मी पेपर्स वगैरे सुद्धा खाली टाकून घेणार आहे. तर सर्व व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि आता इथं ना मस्त पेपर वगैरे आता आथरून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून कसं आपले कपडे व्यवस्थित राहतील. आणि कपडे व्यवस्थित ठेवण्याच्या आधी मी आधी साड्या लावून घेणार आहे. साड्या जे सटकता वगैरे नाही का, जे सळसळीत राहतात ना त्या साड्या अजिबात हँगरला व्यवस्थित राहत नाही. पण असं मला असं वाटत होतं की बॉक्स वगैरे करावं, पण ना काढघाल करायला पण त्याच्यात खूप त्रास असतो. त्याच्यामुळे मग मी एका हँगरला 2-2 साड्या अशा अटकवलेल्या आहे. साड्या हँगर कमी आणि साड्या जास्त झाल्या इथे. तर काय केलं मग मी ना कलरच्या एकसारख्या एका बाजूला एका हँगरमध्ये अशा 2-2 साड्या घेते. आणि मग हलक्या फुलक्या असताना म्हणून मग 2 साड्या इझिली मावून जातात. आणि जर तुम्हाला पण असंच होत असेल ना तर साड्यांचं असं तुम्ही पण करू शकता, एका हँगरमध्ये 2 साड्या अटकू शकता, म्हणजे व्यवस्थित पण आपल्याला दिसेल. आणि साड्या पण जास्तीच्या आता 12 हँगर आहे ना, इथं 12 नाही 13 आहे. तर इथं 26 साड्या ह्या हँगरलाच आहे फक्त. तर ह्या 26 साड्या मी इथं वरती ठेवत असते. आणि नंतर मग ह्या पाऊचमध्ये बाकीच्या ह्या चांगल्या साड्या आहेत. तर इथं व्यवस्थित ह्या पण ऑर्गनाईज केलेल्या आहे मी. आणि आधीच मी पाऊचमध्ये व्यवस्थित ठेवलेल्या होत्या ना, म्हणून मग आता त्या व्यवस्थित मला रस्ता आल्या. याच्या ह्या बॉक्समध्ये आहे ना तर माझे ब्लाऊजच आहे. त्याच्यानंतर मग ही माझी साडी होती एक, ती ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग याच्यातसुद्धा मी ब्लाऊजच ठेवलेले आहेत. माझे ब्लाऊज सर्व नाही का डेली यूजला लागणारे. मी हे ना ऑर्गनाईज डीमार्टवरून घेतलेलं होतं.
तर खूप छान याच्यात ब्लाऊज मावून जातं आणि ना बऱ्यापैकी पसारा दिसत नाही, त्याच्यामुळे मग मी हे ब्लाऊज याच्यात ठेवले. आणि ह्या बॉक्समध्ये सुद्धा माझे वेलवेटचं कलेक्शन आहे ना, तर ते ठेवले. तुम्हाला जर माझं वेलवेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन पाहायचं असेल ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथं त्या बॉक्समध्ये मी ब्लाऊज ठेवले. याच्यामध्ये माझ्या पर्स आहे. तर मी ह्या पॉलिथिनमध्ये पर्स ठेवल्या. आता ह्या पर्स इथं खाली घेते आणि ह्या पाऊचमध्ये पण माझ्या छान छान पर्स आहे. अशा ऑफ व्हाईटमध्ये आहे ना, म्हणून मी पाऊचमध्ये व्यवस्थित ठेवलेले आहे, कारण की धूळ नको बसायला, खराब नको व्हायला, म्हणून ते व्यवस्थित इथं ठेवलेले आहेत मी. आणि खूप महाग पण आहे ना, म्हणून मी त्या जास्त काढत नाही. तर त्या ठेवून घेतल्या इथे खाली. आता बाकीच्या साड्यांचे पाऊच होते उरलेले 4-5, ते पाऊच इथं साईडला जागा होती, तर ते मी इथं ठेवून घेत आहे. आणि साड्यांचं कलेक्शन जास्त आहे माझ्याकडे. तर इथं व्यवस्थित मी ह्या साड्या साईडला ठेवून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहाल तर माझ्या बऱ्याचशा साड्या पाऊचमध्ये आहे, बाकीच्या हँगरला, बाकीच्या तर एक बॅग भरून मी ठेवलेली आहे वेगळी. तर इथं छान माझं व्यवस्थित असं पटकन आवरून झालं, कारण की मी ऑलरेडी घड्या करून ठेवलेल्या होत्या. पाऊच पण व्यवस्थित आवरून ठेवलेले होते ना, फक्त मला व्यवस्थित इथं ऑर्गनाईज करायचे होते. तर मग हा बॉक्स मी काढून परत वरती ठेवलेला आहे इथे. आणि मग खाली आता ना व्यवस्थित बाकीचं ठेवून घेते. आणि इथं माझे लॉंग ड्रेस उरलेले होते ना, लॉंग ड्रेस, तर हे लॉंग ड्रेस पण मला मग घडी करून व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. तर आधी सर्व घड्या करते. आणि याच्यासाठी पण मला ना असं वाटत होतं की एखादा बॉक्स घ्यावा. वरती जसा मी ब्लाऊजला ठेवलेला आहे, तसा ब्लाऊजचा जसा बॉक्स आहे ना, तसंच एक बॉक्स घ्यावा, त्याच्यामध्ये असे ड्रेस ठेवावेत, तर जेणेकरून ना माझे ड्रेस ओढण्याचे छान बसतील. तर बघेल मी नेक्स्ट टाईम आहे ना, असे चार तरी घेऊन घेणार आहे, कारण की माझे ड्रेसेस आहे ना, त्यांना पण खूप उपयोगी पडेल आणि व्यवस्थित दिसेल, आणि मग पसारा पण जास्त होणार नाही. तर मी आता नेक्स्ट टाईम गेली डीमार्टला, तर मी घेऊन येणार आहे नक्कीच. तर तुम्हाला दाखवेलच तेव्हा मी. तर मस्त छान त्याच्यामध्ये कपडे पण बसतात आणि ना खराब पण होत नाही. आणि आता इथे हे सर्व ड्रेसेस मी ठेवून घेते, कारण की एक ड्रेस काढला ना खराब होत असतो. मग अशा ज्या ऑर्गनाईज असतात ना, त्याच्यामध्ये मी ठेवेल. तर माझ्याकडे एक साडीचा बॉक्स होता, तर त्या साडीच्या बॉक्समध्ये मी माझे डिझायनर ब्लाऊज ठेवते, जे की खूप छान आहेत माझे हे ब्लाऊज, तर मला खूप आवडतात. तर मग मी हे ब्लाऊज काय करते, त्या बॉक्समध्ये ठेवून घेत आहे. तर हा बॉक्स खूप छान आहे, त्याच्यामध्ये हे ब्लाऊज व्यवस्थित राहतात. त्याच्यावरचे काच किंवा खडे जे आहे ना, ते पडणार नाही त्याच्यावरतून. तर अशा पद्धतीने मी ठेवलेले आहे. आणि माझं हे स्ट्रेटनर आहे, तर ते सुद्धा इथं साईडलाच मी ठेवते. कधी पण मग आपल्याला गरज पडते ना, तर व्यवस्थित आपल्याला पटकन वस्तू हाताशी येतात, म्हणून मी अशा पद्धतीने हे कपाटामध्ये ठेवत असते. तर इथं ना बरेचसे साहित्य असं दिसतं ना, मी लगेच वाचत बसते, बघत बसते. मला सवयच आहे आधीपासून ती. तर इथं माझे काही पुस्तकं होते बँकेचे वगैरे, ते बघत होते. आणि हे जे ड्रॉवर आहे ना, त्याच्यामध्ये मी सर्व माझे हँकी, हँड क्लोज, परत जे आपले इनर वगैरे असतात ना, त्या सर्व मी ठेवून घेत आहे. तर व्यवस्थित याच्यामध्ये सर्व नॅपकिन्स वगैरे सर्व ऑर्गनाईज करून ठेवते. मला ज्या ज्या छोट्या-छोट्या वस्तू आहे ना, तर पटकन हाताशी येतात आणि मग इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही. तर असे याच्यामध्ये मी ह्या ड्रॉवरमध्ये मस्त छान ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. आणि मग कसं कधी पण काय लागलं ना, तर पटकन आपल्याला भेटतात. तर याच्यामध्ये मी असं सर्व ठेवून गेले. मुलांचे सॉक्स वगैरे, माझे वगैरे सर्व याच्यामध्येच असतात. तर जसं लागेल तसं मग मी काढू शकते कधी पण. तर अशा पद्धतीने जर ड्रॉवर असेल ना, त्याच्यामध्ये दुसरं साहित्य ठेवण्यापेक्षा ना, तर हे खूप उपयोगात पडतं. आणि हे आद्विकचं आहे, जे शर्टला लावतात, ते काय त्याचं नाव तर आठवत नाही मला. तर ते आहे. आणि इथं सर्व रुमाल वगैरे सर्व मी ठेवून घेत आहे माझे. आणि सर्व व्यवस्थित आवरून झालेलं आहे माझ्या बऱ्यापैकी. आता एवढं ड्रॉवर झालं की मी तुम्हाला पूर्ण दाखवते लूक. तर इथं छान मस्त सर्व कपडे वगैरे ठेवून झालेले आहे माझे. आणि खूप सारे रुमालं वगैरे असे फोल्ड करून अशी गोल घडी घातली ना, तर खूप सारे रुमालंसुद्धा आपले मावून जातात, म्हणून मी अशा पद्धतीने ठेवत असते. रुमाल, नॅपकिन्स वगैरे जे प्रवासात आपल्याला यूज होतात ना, तर ते मी अशा पद्धतीने ठेवत असते, जेणेकरून व्यवस्थित आपले सर्व साहित्य बसेल.
तर इथं बरेचसे साहित्य व्यवस्थित ठेवून झालेलं आहे माझं. आणि इथं पुस्तकं वगैरे बँकेचे ते सुद्धा इथं वरती ठेवून घेतले, मला जे की कधी लागतात त्याच्यामुळे. मग आता हे सर्व मी ठेवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हा ड्रॉवर मी आवरत असते आणि याचा असा वापर करत असते. तर अशा पद्धतीने हे माझं एक साईडचं कपाट छान मस्त ऑर्गनाईज झालेलं आहे. आणि तुम्ही पाहाल तर खरं आवरलं ना तेव्हा छान दिसतं. आणि खरंच मला वाटत नव्हतं की इतकं छान आवरलं जाईल. चला मी तुम्हाला दाखवते. तर मी माझं कपाट आवरलं, ही बाजू फक्त आवरली बरं का. तर ही बाजू आवरून घेतली आणि तर थोडेसे चेंज केले खालीवरती, जे होतं ना आधीचं ते चेंज केलं आणि मस्त छान आवरलं गेलं. आणि ही बाजू झाली. आता उद्या इकडची बाजू आवरेन. चला मी इकडची बाजू आवरलेली मी तुम्हाला दाखवते. चला मग. तर इथं तुम्हाला दाखवते. तर इथं ना सर्व माझ्या साड्या ठेवलेल्या आहे इथे. तर ह्या साड्या ना मला डेली यूजला स्कूलमध्ये मी यूज करते त्या साड्या आहे. तर ह्या साड्या सर्व मी ठेवलेल्या आहे, वापरणाऱ्या साड्या इथं. त्याच्यानंतर ह्याच्या काठपदरी ज्या माझ्या आहे ना कार्यक्रमात यूज होणाऱ्या त्या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहे. तर आणि इथं ह्या बॉक्समध्ये सुद्धा मी ब्लाऊज ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊज ठेवलेले आहे, माझे वेलवेटचे ब्लाऊज आहे ना ते इथे ठेवलेले आहे. याच्यामध्ये ह्या स्टोरेजमध्ये पण जे आहे ऑर्गनायझर त्याच्यामध्ये पण मी ब्लाऊज ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथं माझ्या सर्व पर्स आहे. त्यानंतर इथं खाली साड्या, इथं फुल ड्रेस आणि इथे पण ब्लाऊज आणि खाली पूर्ण साड्या मी तुम्हाला पूर्ण दाखवते. चला, साड्या आहे सर्व ह्या इथं पाऊचमध्ये ठेवल्या ना ह्या अशा. तर ह्या माझ्या साड्या ह्या कार्यक्रमांच्या. हे ब्लाऊज, याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे, वेलवेटचे माझे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग इथे आहे ना माझ्या पर्स सर्व ठेवलेल्या आहे. आणि त्या पर्स मी ना व्यवस्थित असं पिशवीमध्ये पॉलिथिनमध्ये ठेवलेल्या आहे. याच्यामध्ये तर आहे माझे ब्लाऊज, त्याच्यानंतर लॉंग ड्रेस, याच्यामध्ये आहे ब्लाऊज माझे डिझायनर ब्लाऊज. इथं साड्या आणि ह्या पण साड्या आहे ते. आणि इथं माझे बेंगल्स आहे, कार्यक्रमाला यूज होणाऱ्या ह्या आपल्या काचेच्या बांगड्या आहे. ह्या माझ्या सर्व ह्या ना लाकडी ज्या असतात ना कलेक्शन ते आहे इथे. कधी पण साडी वगैरे लागते त्याच्यावरती. आणि अशा पद्धतीने माझं हे कपाट ऑर्गनाईज झालेलं आहे. ही साईड अशा पद्धतीने दिसते. तर माझं कपाट तर आवरून ठेवलेलं आहे, मस्त व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. मी दुसरी बाजू मी उद्या आवरेन, तर ते पण तुमच्याशी शेअर करेन. आणि मग पूर्ण कपाट फायनल लुक दाखवेल तुम्हाला. चला, माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.